आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये आवाज कुणाचा? प्रचाराच्या तोफा थंडावल्या। महाराष्ट्रामध्ये 288 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे। 18 तारखेला सोमवारी विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या। दावे प्रतिदावे, पदयात्रा, रोड शो, कोपरा सभा, रॅली, प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा अशा सर्वपक्षीय उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा नुकत्याच थंडावल्या आहेत। 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी महाराष्ट्रात मतदान होत आहे। वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती, महाविकास आघाडी, बहुजन समाज पार्टी अशा प्रमुख पक्षांमध्ये लढत होत आहे। महायुतीकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून बापूसाहेब पठारे तसंच बहुजन समाज पार्टीकडून हुलगेश चलवादी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची जाहीर सभा तर भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता। तर महाविकास आघाडीचे बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या देखील जाहीर सभा झाल्या। तसंच बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हुलगेश चलवादी यांच्या प्रचारासाठी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती मायावती यांची जाहीर सभा पार पडली। त्यामुळे वडगाव-शेरीमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे। वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार हे येत्या 23 नोव्हेंबरला पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तोपर्यंत चौकाचौकात, नाक्यानाक्यावर, गल्लोगल्ली माझाच उमेदवार जिंकणार अशी चर्चा सामान्य कार्यकर्त्यांमध्ये होतच राहणार। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।